काय आहे तुमच्याकडे आता? ही निवडणूक जी आहे ही तुम्ही बघताय की सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे झालेला आहे. लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे, कारण प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका खूप चांगलं काम करते आहे. त्याच्यामुळे आपण बघितलं की बिनविरोध निवड या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत. आम्हाला देखील तसाच प्रतिसाद सर्व शहरी भागात तसा आलेला आहे, गावात भागात पण तसाच प्रतिसाद आमच्यापर्यंत येतोय. आमचे कार्यालय त्या ठिकाणी सुरू होत आहेत आणि त्याच्यामुळे विकास आमच्याकडे जसा सर्वदूर चालू आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सगळीकडे होत आहेत, गटारे नाले सगळीकडे चांगले होत आहेत, गार्डन या ठिकाणी चांगले होत आहेत. तसेच इतर ज्या ठिकाणी जे राहिलेले आहेत ते देखील चांगले होतील. आमच्या अगोदरचे जे नगरसेवक होते, आम्हाला नव्याने संधी दिली असं तुम्ही जे सांगताय, आमच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी देखील चांगलं काम केलंय आणि त्यांच्या कामाची पुण्याई देखील आम्हाला या ठिकाणी लाभेल. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी, सभागृह नेते परेश ठाकूर साहेबांनी, महापौर मॅडमनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांनाच पुढे घेऊन आम्ही या ठिकाणी जाणार आहोत. या प्रभागातील आघाडीचे उमेदवार म्हणतात की आम्हाला महायुतीचं काही आव्हान नाही, त्याबद्दल काय म्हणाले तुम्हाला? मी महाआघाडीच्या उमेदवारांना कोणी ओळखतं का हे मला माहिती नाही, कारण मी जास्त जणांना काही बघितलं नाही. आम्ही जर बघू, चारही उमेदवार जे आहेत हे समाजकारणात काम केलेलं आहे, मी काम केलेलं आहे. त्याची पोचपावती माझ्या पत्नीला तिकीट देऊन पक्षाने दिलेली आहे. सारिका भगत मॅडम एवढ्या कार्यरत आहेत. इक्बाल काझी साहेब गेले अनेक वर्ष समाजात काम करतात, समाजात रुजलेले लोक आहेत. सतीश दत्तात्रय पाटील आमच्या पक्षासाठी 20 वर्ष काम करतात, त्यांच्या गावात काम करतात. आम्ही सगळे नावाजलेले लोक आहोत, लोकांमध्ये घुसलेले लोक आहोत आणि आम्हाला समाजातून चांगला त्याचा प्रतिसाद देखील मिळतो आहे. त्याच्यामुळे मी आमच्याबद्दल सांगेन की आम्हाला भरघोस मतं या ठिकाणी मिळतील. याचं रूपांतर आशीर्वादाच्या रूपाने आम्हाला भरघोस मतांमध्ये याचं रूपांतर होईल आणि चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभतोय. मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही? मतदारांना हेच विनंती करणार की जे आहे तुम्ही 15 तारखेला निघा आणि जास्तीत जास्त वोटिंग करा. आता कमलला वोटिंग करा. आता बाकी जे आघाडीवाले, आता आघाडीवाले निशाणीच नव्हती, आता त्यांनी पण बोलतात ना हाताचा पंजा सोडून सिटी मध्ये आले. ज्या माणसाला निशाणीचं ठिकाणं नाही तो लोकांचा काय विकास करतो? धन्यवाद.